महत्वाची बातमी, शिंदे गटामध्ये प्रवेश केलेले अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार नाहीत। अभिनेते गोविंदा शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानासाठी विदर्भात ते प्रचार करतील। 4, 5 आणि 6 एप्रिलला गोविंदा रामटेकमध्ये प्रचार करणार आहेत। 11, 12 एप्रिलला यवतमाळ, 15, 16 एप्रिलला हिंगोलीमध्ये ते जाणार आहेत आणि उमेदवारांचा प्रचार करतील। 17 आणि 18 एप्रिलला बुलढाणा इथे गोविंदा प्रचार करणार आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील जाणून घेणार आहोत। दिनेश, सिने अभिनेते गोविंदा यांनी नुकताच शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानंतर चर्चा सुरू झाली होती की उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ते निवडणूक लढतील। पण आता एक भूमिका किंवा एक माहिती सूत्रांकडून स्पष्ट होते, गोविंदा निवडणूक लढणार नाहीयेत, मात्र ते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार जरूर करणार आहेत। पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी गोविंदा विदर्भात प्रचार करणार आहेत। 4, 5 आणि 6 एप्रिलला ते रामटेक येथे प्रचारात असतील। 11 आणि 12 एप्रिलला यवतमाळ आणि 15 आणि 16 एप्रिलला हिंगोली येथे, तर 17 आणि 18 एप्रिलला बुलढाणा येथे गोविंदा शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। पण ही त्यांच्या निवडणूक लढवण्याची घोषणा होती किंवा घोषणा असं म्हणता येणार नाही, पण उत्तर पश्चिम मध्ये ते शिवसेनेचे उमेदवार असू शकतात, कारण अजूनही हा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडून किंवा भाजपकडून कोणाकडूनही जाहीर झाला नाहीये। त्यामुळे ज्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या की गोविंदा हे उमेदवार असू शकतात, पण या चर्चांना एक विराम मिळतो आहे आणि ही माहिती समोर येते आहे की गोविंदा हे शिवसेनेच्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मात्र सहभागी होणार आहेत। ते स्टार प्रचारक असतील असंही पक्षांकडून सांगितलं जातंय। नक्कीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती